चलो लेट्स कंटिन्यू. Exercise 3.6, question number 24. Problem was taken. A question paper has two sections. Section 1 has 5 questions. Section 2 has 6 questions. A student must answer at least 2 questions from each section. Among 6 questions he answers. त्याचा अर्थ कळला पाहिजे या लाईनचा, बस बाकी काही नाही. How many different choices does a student have in choosing the questions? लक्षात, क्वेश्चन पेपर मध्ये 2 सेक्शन्स आहेत. एकाला सेक्शन 1 म्हणायचं आणि दुसऱ्याला सेक्शन 2 म्हणायचं. सेक्शन 1 मध्ये एकूण प्रश्न किती आहेत बघा. सेक्शन 1 मध्ये सेक्शन 1 हॅज 5 क्वेश्चन्स आणि सेक्शन 2 मध्ये त्याला एकूण क्वेश्चन्स किती सॉल्व्ह करायचे. त्याला एकूण किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. नाही 6 क्वेश्चन्स त्याला सॉल्व्ह करायचे. 6. पण त्याला कंडिशन अशी आहे, ते 6 क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना a student must answer at least 2 questions each from section from each section. Among 6 questions he answers. त्या स्टुडंटला एकूण 6 प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. मग त्याला असं वाटलं मला सेक्शन 2 जास्त सोपं वाटतं म्हणून मी तो सगळेचे सगळे 6 सोडवतो. चालणार नाही. यातले 2 आणि यातले 2 कंपल्सरी यायलाच पाहिजेत. म्हणजे कमीत कमी यातले 2 आणि यातले 2 यायलाच पाहिजेत. हा त्या प्रश्न त्या लाईनचा अर्थ आहे. परत ऐका, परत बघा. अ स्टुडंट मस्ट आन्सर ऍट लिस्ट 2 क्वेश्चन्स. ते क्वेश्चन्स पाहिजे फ्रॉम ईच सेक्शन. यातनं कमीत कमी 2 आणि यातनं कमीत कमी 2 यायलाच पाहिजेत. मग वरचे क्वेश्चन्स तुम्हाला चॉईस करायला चान्स. मी काय म्हणतो कळतं का रे. प्रश्नाचा अर्थ कळला सगळ्यांना. एकूण त्याला किती प्रश्न सोडवायचे. 6. कंपल्सरी यातले 2 आणि कंपल्सरी यातले 2 कमीत कमी यायला पाहिजेत रे. म्हणजे यातले 2 घेतले तरी चालतील, 3 चालतील, 4 चालतील, 5 पण चालतील. यातले 2 चालतील, 3 चालतील, 4 चालतील, 5 चालतील, 6 पण चालतील. पण चालेल कसं 6 यातले 6 यायचे त्यातले येणार कसं का 2 ते आपण बघूया कसं कमी जास्त करायचं. एवढं लक्षात ठेवा की 6 प्रश्न एकूण त्या मुलाला सोडवायचे. प्रत्येक सेक्शन मधले ऍटलिस्ट 2 क्वेश्चन्स सोडवायलाच पाहिजेत. आपण असं करूया, यातले 2 घेतो मी पहिल्यांदा. 5C2 5 मध्ये 2 सिलेक्ट करायचे. सिलेक्ट 5C2 अँड त्यातले 4 घ्यायला पाहिजेत. कारण आपल्याला एकूण किती 6 प्रश्न सोडवायचे. मग जर मी यातले 2 घेतले तर त्यातले किती घ्यायला पाहिजेत मला 4. कारण 4 आणि 2 6 झाले की बघा. हे 6 पैकी 4 घ्यायचे. और शब्द बघा काय. और यातले 3 घ्या. ठीक आहे, मग त्यातले 3 घ्या. अँड इथं अँड येणार 6C3. और यातले 4 घ्या. यातले 4 घेतले की तिथले किती घ्यायला पाहिजे सांगा. 2च घ्यायला पाहिजे. टोटल 6 क्वेश्चन सोडवले. आता यातले 5च्या 5 घ्या म्हणलं तर मग तिकडचं काय दिसतं. तिकड नाही 5 घेतले ठीक आहे ना. 5 घेतले तर इथला किती क्वेश्चन होईल सांगा. चालत नाही आपल्याला. आपल्याला कमीत कमी 2 प्रत्येक सेक्शन मध्ये यायला पाहिजे. समजून त्याच्या पुढे जाताच येत. म्हणजे मी सर ह्यातले 5 घेतो आणि चालणारच नाही तुम्हाला. एवढंच त्याचं पॉसिबल आहे सर. एवढा लहान प्रश्न सांगतो कसं आहे. Number of questions in section 1 5. असंच number of questions in section 2 6. Number of questions in section 1 5. Number of questions in section 2 6. Next one. A student has to select किंवा has to answer म्हटलं तरी चालेल. Has to select 6 questions
in all, a student has to select 6 questions in all. Full stop. He must select at least 2 questions. He must select at least 2 questions from each section. From each section. Next slide. Therefore, number of ways equals number of ways equals हे लिहा समोर 5 मधले 2 घेतले तर 6 मधले 4 विचार करून घ्या तुमचं 5C2 into 6C4 plus 5C3 into 6C3 plus 5C4 into 6C2. सांग तर हे 5C2 मी काय करतो माहिती आहे एक स्टेप करतो कारण काल मी जर सांगितलं ते बऱ्याच जणांना कळत नाही मला अंदाज आला ते 5C2 तसेच तर हे नाही त्याला मी 6C2 मी लिहितो असं काल मी तुम्हाला असं सांगत होतो की ह्याला काय लिहा 6 into 2 लिहा म्हणजे 6 into 5 लिहा खाली 2 into हे कळत नाही त्यापेक्षा असं करूया ना एक स्टेप काय मिळत नाही एक तर स्टेप पड चला 5C3 म्हणजे 5C2 5C3 म्हणजे काय सांगा 5C2 6C3 ला निम्मा असल्यामुळे काही चेंज होतच नाही कालच सांगितलं तुम्हाला हाफ असल्यावर काही चेंज होत नाही हे मी काय वापरायला लागलं कळतं का नाही कळतं काय चाललंय कळतं 100C98 ला आपण काय लिहितो सांगा ते लिहितो हा 5C1 आहे बघा इंटू हे किती आहे 6C4 आहे का हे 6C4 आहे ना होय म्हणतात काढव म्हटले हा आहे तसं ठेवायचं 6C2 ते आहे खरं आहे बरं का ते आहे खरं आहे पण लिहायचं नाही ते मान्य आहे की 6C4 आहेच की कोण नाही पण लिहायचं नाही आता जर तुम्हाला डायरेक्ट आन्सर असेल तर डायरेक्ट 5C2 चा आन्सर 10 आहे असं येत असेल तर करा बरं का नाहीतर मग 2 घरं मागं खाली 2 into 1 थोडी प्रॅक्टिस लागते त्याला जमते 6C2 चा आन्सर 15 असतं बघा येते का 6C2 15 असतं करून बघा वाटलं तर रेफर करून बघा 5C2 चा आन्सर 10 असतं 6C3 चा आन्सर 20 असतं 5C1 चा आन्सर 5 असतं आणि 6C2 चा आन्सर परत 15 असतं 15 15 10 चा 150 15 10 चा 150 मग 20 10 चा 200 आणि 15 5 चा 75 सगळ्यांची बेरीज करा 225 इकडे झाले आणि 200 425 425 वेज मध्ये तो प्रॉब्लेम सिलेक्ट करू शकतो इतके चॉईस आहेत त्याला 425 क्वेश्चन नंबर 25 25 नंबर बघा there are 3 wicket keepers and 5 bowlers among 22 cricket players. A team of 11 players is to be selected so that there is exactly 1 wicket keeper and at least 4 bowlers in the team. How many different teams can be formed? पहिला फक्त प्रश्न कळला का विकेट कीपर्स किती आहेत सांगा 3 बॉलर्स किती आहेत 5 मग उरलेले सगळे राहिलेले बॅट्समन असणार की नाही जे कोण उरले ते सगळे
विकेट किपर आणि बॉलर जर बाजूला गेले तर राहिलेले 22 मधनं जे कोण उरले 22 लोक आहेत ना कोण आपल्याकडे त्यातले 3 विकेट किपर्स 5 कोण आहेत बॉलर त्यांना बाजूला गेले की उरलेले सगळे कोण असतील बॅट्समन इथपर्यंतचा भाग माझ्यावर लिहून घ्या टोटल नंबर ऑफ प्लेयर्स 22 त्यानंतर लिहायचं नंबर ऑफ डब्ल्यू केले विकेट किपर्स 3 आहेत ना नंतर नंबर ऑफ बॉलर्स किती 5 आहेत तेवढे therefore number of batsmen BATSMEN नंबर ऑफ बॅट्समन किती असतील 22 मधनं 3 आणि 5 म्हणजे 8 मायनस करा त्या 22 मधनं 22 मधनं 8 मायनस करा 14 बॅट्समन आहेत काय येतात आपल्याकडे 14 बॅट्समन आता मी राईट साइडला एक टेबल दाखवतो ते बघा पहिल्यांदा तुमचं झालं का बघा प्रॉब्लेम म्हणजे कंडिशन काय कंडिशन विकेट किपर किती पाहिजे 3 तयार करायचे बरोबर विकेट किपर किती पाहिजे बॉलर्स किती पाहिजे ऍटलिस्ट 4 पाहिजेत नाही कमीत कमी 4 तर वरती बघा विकेट किपर्स बॉलर्स बॅट्समन आणि टोटल इकडे सरकार पाहिजे लक्ष द्या हा इथे विकेट कीपर्स बॉलर्स बॅट्समन आणि टोटल आपल्याकडे विकेट कीपर्स आहेत किती आपल्याकडे 3 बॉलर्स किती आहेत 5 बॅट्समन किती आहेत 14 असे म्हणून टोटल किती आहेत आपल्याकडे ते आहेत हे नव्हते ह्याची काही गरज नाही टीम किती जणांची पाहिजे आपल्याला टीम 11 जणांची पाहिजे टीम किती जणांची पाहिजे कंडिशन काय एक काय यायला पाहिजे कमीत कमी काय यायला पाहिजे 4 ऐका लक्ष द्या एक कोण घेणार मी विकेट किपर ह्यातला 3 मधला एक घेणार 4 बॉलर घेणार आहे 4 ने 5 लोक झाले मग 6 बॅट्समन ना घ्या आणि 11 जणांची टीम तयार करा किती साधा विचार आहे एक कोण घेतला विकेट किपर 4 कोणाला घेतले बॉलर्स 4 ने 5 झाले 6 आणि 5 11 जणांची टीम तयार एकच विकेट किपर घ्या 5 बॉलर घ्या ऍटलिस्ट 4 बॉलर पाहिजे तुम्हाला कमीत कमी 4 मग 5 चालतील 6 चालतील 10 पण चालतील बॉलर मला सगळं 5 बॉलर घेतले तर 5 आणि 6 6 आणि 5 11 5 बॅट्समन घ्या 11 जणांची टीम तयार झाली आता असं चालेल का रे तुम्हाला कमीत कमी 4 बॉलर म्हणजे 4 चालतील 5 चालतील 6 चालतील 7 चालतील 8 चालतील आणि मुळातच बॉलर 5 आहेत मग हे पुढे जाऊन चालेल का आपल्याला नाही ना म्हणजे 5 मधून 6 घेऊ का बॉलर नाही ना मग इथं थांबायचं कळलं पाहिजे असं राईट साईडला छोटं टेबल तयार करून घ्या उद्या ह्याच्या राईट साईड Continue. A team of 11 players. A team of 11 players is to be selected so as to include exactly 1 wicket keeper W केला तुम्ही exactly 1 wicket keeper and at least 4 bowlers
नेक्स्ट लाइन न बोलता नंबर ऑफ वेज इक्वल्स आता या टेबलकडे बघून करायचं लक्ष द्या सगळ्यांचं लक्ष दिलं पाहिजे नंबर ऑफ वेज इक्वल्स हे बघा इथला पार्ट हा झाला लक्ष द्यायचं लिहायचं नाही 3 मधला एक विकेट कीपर सिलेक्ट करा 3C1 वेज मध्ये अँड 5 मधले 4 बॉलर्स घ्या अँड 14 मधले 6 काय घ्या बॅट्समॅन घ्या असं सिलेक्शन करा और 3 मधला एक विकेट कीपर घ्या अँड 5 मधले 5 बॉलर घ्या अँड 14 मधले 5 काय घ्या बॅट्समन घ्या बस 2 चान्सेस आणि आता हे सोडवायचं तुमचं कसं सॉल्व्ह करायचं तुम्हाला माहिती का आपलं आपण लास्ट क्वेश्चन बघा 26 5 students are selected from 11 5 students are selected from 11 how many ways can these students be selected if 2 specified students are selected and 2 specified students are not selected खूप सोपा प्रश्न आहे अगदी सोपा एकूण 11 स्टुडंट्स आहेत त्यातले आपल्याला 5 सिलेक्ट करायचे किती सिलेक्ट करायचे 5 सिलेक्ट करायचे समजा त्याला कसलीच कंडिशन नसते ना तर एकदम सोपा होता प्रॉब्लेम काय 11C 5 वेज मध्ये सिलेक्शन झालं असतं 11C 5 वेज मध्ये असतं पण कंडिशन अशी आहे त्या 11 मध्ये असे 2 कोणतरी स्टुडंट आहेत की जे कायम सिलेक्ट व्हायलाच पाहिजे मग ठीक आहे असे करूया ते 2 आहेत ना त्याला जरा मी बाजूला घेतो तुम्हाला दोघांना कायम सिलेक्ट करायचं ना जरा तुम्ही साईडला व्हा मग या 11 मधले 2 बाजूला गेले की 9 राहतात बिचारे इकडे या 2 जणांना कायमच सिलेक्ट करायचं 2C 2 वेज मध्ये सिलेक्ट होतील 2 मधले 2 तर सिलेक्ट करायचे कायम सिलेक्ट आणि मग उरलेले 3 2 सिलेक्ट झाले ना उरलेले 3 5 सिलेक्ट करायचे उरलेले 3 9 मधनं घ्या 9C झालं कायम 2 पर्टिक्युलर स्टुडंट्स आर सिलेक्टेड कायम असणार 3 तू लक्ष नाही बरं का आजकाल हा दणके दिले दिसतो लक्षात ठेव तर हे राहिलेले 3 स्टुडंट्स किशात येणार आहे 9 या 9 मध्ये येणार आहे हे झाले 2 पर्टिक्युलर स्टुडंट्स आर ऑलवेज सिलेक्टेड आता हे 2 आहेत ना अजिबात सिलेक्ट करायचं नाही आपल्याला कधीच सिलेक्शन करायचं नाही मग काय करायचं या 9 मधनं सरळ 5च निवडायचं या 9 मधनं 5 सिलेक्ट करा ना म्हणजे 2 अजिबातच येणार नाही कधीच येणार नाही काय करायचं 2 बाजूला 9 बाजूला केलेत ना यातलेच 5 सिलेक्ट करा 9C 5 वेज हे 2 कधी येणार नाही त्याने 2 प्रश्न काय विचारले तुम्हाला इंग्लिश कळतं ना वाचा प्रश्नात काय म्हणले बघा 2 पर्टिक्युलर स्टुडंट्स आर ऑलवेज सिलेक्टेड आणि नंतर काय विचारले नॉट सिलेक्टेड अजिबात सिलेक्शन होत सांगतो सोपा प्रॉब्लेम त्याने शेवट गोड केलाय सोपा प्रॉब्लेम नंबर ऑफ स्टुडंट्स टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स is equal to 11 total number of students is equal to 11 next time asale 5 students are to be selected 5 students are to be selected आता खाली A आकडा टाका A पहिला आकडा A 2 students are always selected. 2 students are always selected.
नेक्स्ट लाईन नंबर ऑफ वेज इज इक्वल टू, इकडे बाजूला असं पेन्सिल असं करायचं 2 आणि 9 यातले 2 पाहिजे असतील तर 2C2 आणि यातले 3 पाहिजे असतील तर 9C3. नंबर ऑफ वेज इक्वल्स 2C2 इंटू 9C3. आता हे आपण सोडवूया. 2C2 चा आन्सर नेहमी 1 असतो. 1 2C2 चा आन्सर किती असतो? 1. 9C3 कसं सोडवलं रे? 9 8 7 3 घर मागे न्यायचं आणि खाली काय द्यायचं? 3 फॅक्टोरियल 3 2 1. 84 वेज मध्ये 2 पर्टिक्युलर स्टुडंट्स कायम सिलेक्ट झाले असतील. कायम 84 वेज. आणि बी आठवता का? बी 2 स्टुडंट्स आर नेव्हर सिलेक्टेड असं पुढचे हेडिंग लिहा. 2 स्टुडंट्स आर नेव्हर सिलेक्टेड. आता हे ए झाला आपला प्रॉब्लेम. त्यातला आता बी सेकंड केस. 2 स्टुडंट्स आर नेव्हर सिलेक्टेड. आजची 5 सिलेक्ट करायचं नाही त्या दोघांना. त्या 9 मधले 5 सिलेक्ट करा. नेक्स्ट लाईन नंबर ऑफ वेज इक्वल्स 9C5. आपला आपण सोडवा. 9C5 सोडवून घे. त्याला 9C4 करा बरं का. 9C5 ला 9C4 करा आणि मग सोडवा. नंबर ऑफ वेज इक्वल्स 9C4 करा आणि मग ते सोडवू. 2 मिनिट. 11 स्टुडंट्स आहेत. ह्या 2 जणांना मगाशी मी सिलेक्ट केलं होतं माहिती नाही. आणि या 9 आता 11तले 2 बाजूला 9 बाजूला ना. या दोघांना तर सिलेक्ट करायचंच नाही आपल्याला. पण 5 स्टुडंट्स मात्र आपल्याला सिलेक्ट करायचं. मग करणार कशात? 9 मधनं 5. 9C5 वेज. तर दोघांना बाजूला करून राहिल्यातले सिलेक्शन करायचं. 126. 126. बर आता मी जे सांगतो तेवढे लक्ष द्या. नीट आहे. यातल्या मिसलेनियस मधले मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की क्वेश्चन जरा बघा. तर समजा राहिले असतील तर आजपासून परत बघायला चालू करा. फक्त एकच क्वेश्चन त्यातला असा आहे जो तुम्हाला काही झालं तरी येणार नाही. कुणालाच येणार नाही. नवीन टाईप आहे म्हणून येणार नाही. तो म्हणजे त्यातला 3rd क्वेश्चन मिसलेनियस मध्ये. सगळ्यांनी वाचून घ्या. तेवढा एक्सप्लेन करतो म्हणजे आपला हा लेसन संपला इथे. मग उरलेले तुम्ही दररोज 3-3 4-4 घरात सोडवायचे आणि डाऊट असेल मला विचार. 3 नंबरचा क्वेश्चन सगळ्यांनी वाचा. तीन नंबरचा क्वेश्चन सगळ्यांनी वाचा. मिसलेनियस मधला 3rd वाचा. 3rd म्हणजे क्वेश्चन 3 म्हणजे सेकंड मधला 3rd ना. आणखी एक बरोबर करेक्शन एक सांगून बघतो. एक करेक्शन आहे ना. क्वेश्चन सेकंड मधला जो पहिला प्रॉब्लेम आहे पहिला एक करेक्शन आहे. तर पहिलाच प्रॉब्लेम तुम्हाला अडचणीत होत नव्हता. हे बघ ते 56C नाही आहे बरं का. ते 56P पाहिजे. काय पाहिजे सांगा? P आहे का बघा तुमच्याकडे? R+2 काही नाही व्हायला. R+2 आहे. एक मिनिट. एक काम करा. माझ्या माहितीनुसार ज्या तुम्ही करेक्शन केलंय त्या ते खाली करेक्शन नसणार आहे. R+2 करा. इथं C दिसते माझ्या पुस्तकात. तिथं P करू. कोणाच्या पुस्तकात C आहे का? तिथं आहे ना. ते P करा. P तर R+2 ठेवा. मॅच होते का बघा. नाही झालं तर R+6 करून बघा ना. असू दे जे असेल ते असू दे. फक्त तिथं परम्युटेशन आहे लक्षात ठेवा. आणि आता आवाज बंद. सगळ्यांनी 3rd क्वेश्चन व्यवस्थित वाचा. Find the number of words
that can be formed using all the letters in the word remain. If these words are written in dictionary order, हे सगळ्यात अवघड असतं. If these words are written in dictionary order, what will be the 40th word? 40वा शब्द काय असेल? आणि एस्पेशली जेईला हे क्वेश्चन असले फार विचारतात हा टाइप, कारण त्याला वेळ लागतो सोडवायला. हे सोपे नाही तर ते क्वेश्चन प्रॅक्टिस झाली की फास्ट येतं, पण मुळात खूप जण नाही की नाही, त्यात तुमचा दोष नाहीये, पण डिक्शनरी बघायची कशी ज्यांना माहित नसतं त्यांना क्वेश्चन काहीच कळत नाही. त्यांना डिक्शनरी कशी बघतात, अल्फाबेट्स कसे तयार होतात, तिथले लिहिले कसे होतात, हे जर माहित असेल ना तरच तुम्हाला हा प्रश्न कळतो. आणि 90% स्टुडंट्सना मी हा प्रॉब्लेम शिकवून सुद्धा कळत आहे ते सांगतो, म्हणजे कोणाचा तुमचा दोष नाहीच आहे त्यामुळे. 90% स्टुडंटना हा क्वेश्चन एक्सप्लेन करून देखील कळत नाही कळत, द्यायचं सोडून काय फार विचार करायचा. पण यावं अशी अपेक्षा यावं तुम्हाला हे माहिती का रे, डिक्शनरीमध्ये एखादा शब्द कसे असतात माहिती का? पहिल्यांदा ए पासून स्टार्ट होणार, ए नंतर ए असणार आहे, मग ए नंतर बी असणार आहे, मग ए नंतर सी असणार आहे, हे कळतं, ए नंतर झेड असणार आहे, हे सगळ्यांना कळतं. पण तिसरा जो आहे ना पुढचा प्रकार तो कळत नाही. ए नंतर बी नंतर परत ए असतो. हा हे कळायला पाहिजे. डिक्शनरीमध्ये ए नंतर बी नंतर परत ए वाले शब्द असतात. मग ते ए नंतर बी नंतर ए, मग परत बी, ए नंतर बी नंतर ए, परत सी, असं करत ते झेड पर्यंत संपवतात. मग ए नंतर बी नंतर बी असं असतं. हे माहित पाहिजे. म्हणून म्हणणार ना की ज्याला डिक्शनरीचं फॉर्मेशन माहिती आहे ना त्यालाच ते हे कळत असतं. कसं असतं इथे सुरुवातीला ए कायम ए, इथं बी सी डी ई एफ जी एच आय जे के पासून झेड पर्यंत सगळे संपलेले असतात. मग नंतर ऍक्च्युली ए नंतर पहिले ए असतो, मग बी येतो, मग इथं बी नंतर पुढं ए असतो, लक्षात ठेवा. इथं त्याच्यानंतर बी असतो, त्याच्यानंतर सी असतो, मग डी असतो, ई असतो, असं झेड पर्यंत संपवतात. मग नंतर ए नंतर इथं सी येतो आणि मग परत शेजारी ए, एसीए शब्द येतात पहिल्यांदा, एसीए वगैरे असं काय येतील ते डिक्शनरी. हे ज्याला माहिती आहे ना त्यालाच हे काय असेल ते कळणार आहे. आता मला सांगा, रिमेन या शब्दामध्ये REMAIN या अल्फाबेटिकल सिक्वेन्स मध्ये पहिलं कोण येतं सांगा? हा पहिली गोष्ट, रिमेन मधले जर एक REMAIN 6 लेटर्स आहेत. 6 लेटर्स मी जर इकडं तिकडं सगळीकडे अरेंज केले तर आमच्याकडे किती वर्ड्स तयार होतील सांगा? एकूण 6 फॅक्टोरियल म्हणजे 720 720 वर्ड्स तयार होतील. हे 720 शब्द तुम्ही जेव्हा डिक्शनरी मध्ये अरेंज करा, डिक्शनरीच्या मेथड मध्ये, म्हणजे डिक्शनरी कशी असते, ए पासून स्टार्ट, मग बी पासून प्रकारे जर अरेंज केला तर त्यातला 40वा शब्द कोणता असेल असं त्याने विचारलंय. 40वा शब्द कोणता? कुठला विचारतात? 40 50 70 कुठला पण. तर 40वा शब्द कुठला असेल असं तुम्हाला त्याने विचारलेलं आहे. तर असं नीट ऐकायचं. हे जेव्हा मी डिक्शनरीच्या फॉर्म मध्ये लिहायला जाईल त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा जरा रिमेन घेऊन घेतो. REMAIN ए न स्टार्ट होईल, म्हणजे डिक्शनरी मध्ये आधी ए असतो, ABCD E, त्यानंतर ई येतो, ABCD F G H I J K L M N P Q R. आमची डिक्शनरी एवढ्याच अक्षरांची आहे. आपली आता तयार होणार आहे. आपल्या दुसरं झेड वगैरे काही नाही. ठीक आहे. मग समजा मी असा विचार केला की ए पासून स्टार्ट होणारे वर्ड्स तयार करूया. चला, ए फर्स्ट प्लेस मध्ये बसवलं. मग इथं 1 2 3 4 5 जागा आहेत. त्यांना इकडे तिकडे केलं की किती पेज मध्ये सांगा? झाले 120 शब्द तयार झाले. गेला तुमचा 40वा शब्द मध्ये कुठं निघून गेला. काय हे 5 उरलेले अल्फाबेट्स तर मी इकडे तिकडे अरेंज केले तर किती झाले? 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल म्हणजे किती? गेला की 40वा शब्द निघून गेला. तुम्हाला 40वाच पाहिजे होता. 120 शब्द होतील ना ह्याच्यात. मग ते 40वा वर्ड निघून गेला. त्यामुळे हे असलं काही डायरेक्ट त्याचं काम असतं. मग असं करूया, ठीक आहे. ए नंतर मला सांगा, डिक्शनरी मध्ये तुमच्या ए नंतर ई येणार की नाही सांगा? मग आपण ए ला जोडून ई असलेले शब्द किती येतात ते आपण बघू. आणि आपल्या डिक्शनरी मध्ये ए नंतर ईच येणार ना. ए नंतर आपल्या डिक्शनरीत बी येणार नाही, ए नंतर सी येणार नाही, ए नंतर डी येणार नाही. आपल्या डिक्शनरी मध्ये ए नंतर ईच येणार, कारण आमच्याकडे अल्फाबेटच 5 आहे. 5 नाही 6 आहे. सॉरी, आपल्याकडे झेड वाय कोड नाहीये, बाकीचं कोड नाहीये.
यांच्यापासून शब्द तयार करायचे. मग ए नंतर ई घ्या, मग पुढं 1 2 3 4 जागा राहतात की नाही, आणि 4 लेटर पण राहतात की नाही. किती वेळेस मध्ये 4 फॅक्टोरियल. हे 4 म्हणजे 24 शब्द तयार झाले बघा. ज्याची सुरुवात ए न होणार असे 24 शब्द. ते कोड काय असेल आपल्याला 40 हवा पाहिजे. मागचे 24 शब्द काय मला घेणं नाही का. उदाहरणार्थ बघा, AEIMNR असा एक शब्द तयार झालाय. AEIMRN तयार झालाय. असं कितीतरी शब्द तयार, 24 शब्द तयार झालेत. त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. आता समजा ए नंतर मी आय घेतलं डायरेक्ट, बरोबर आहे. ए नंतर आयचेच वर्ड येणार. पण ए नंतर जर मी आय घेतलं तर परत पुढे राहिलेले 4 लेटर्स 4 फॅक्टर म्हणजे 24 झाले. 48 शब्द झाले बघा. तुमचा 40 कारण ऑलरेडी 24 झाले. परत तुम्ही 24 अरेंज केले पुढं की प्रॉब्लेम काय झाला सांगा. तुमचा 40वा शब्द निघून गेला. मग आता काय करायचं, काय सांगतोय काय करायचं सगळं सांगतो. हा ए नंतर आपण असा विचार करूया, ए नंतर आय पाहिजे, सॉरी ए नंतर आय पाहिजे. पण पुढचा ए नंतर आय नंतर डिक्शनरीमध्ये ई येणार की नाही सांगा. हे कळत नाही. हे कळत नाही. विचार करा, ए आणि आयचे शब्द तयार करायचे मला मान्य. ए नंतर आय घेतलं आणि पुढे 4 लेटर अरेंज केले की 24 शब्द होणार की नाही परत. तर काय चाललं कळतं की नाही जरा. काय म्हटलं 90% लोकांना कळतच नाही. ए नंतर आय घेतलं की पुढे 4 अल्फाबेट्स अरेंज केले की किती वेळेस मध्ये होणार, म्हणजे होणार किती 24. मग 24 आणि 24 48 शब्द झाले की नाही. मग 40 निघून गेला की नाही. मग या माग चला ए नंतर आय, मग नंतर डिक्शनरीत कोण येतं. खरं तर ए येतो, खरा ए येतो बघा. आपल्या खऱ्या डिक्शनरीमध्ये ए नंतर हे येतो, परत आय नंतर ए. आपल्यात तसं नाही, आपल्यात तेवढेच वर्ड्स आहेत. त्यामुळे ए नंतर आय नंतर ई असे येतं. मग ठीक आहे, 1 2 3 राहिले पुढे. किती वेळेस मध्ये सांगा. 3 फॅक्टर म्हणजे आता 30 शब्द झाले बघा. 24 आणि 6 30 लिहून झाले आमचे एकूण शब्द. ठीक आहे 30. आता जवळ आलं, पण 40 पाहिजे ना मला. 30 जवळ आलो, जवळ. आता ए आय नंतर मी ए आय नंतर ई घेऊन झाले. आता ए मिळणार की नाही. डिक्शनरीमध्ये ए आय नंतर आता कोण येणार रे, आपल्याकडे कोण येणार, ए मिळणार. मग ए आय एम घेऊन जर मी शब्द तयार केले तर ते पण किती होतील पुढे. 1 2 3 राहिले. 3 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले 36 झाले बघा. आता 36 झाले. आता जवळ आलं 40. आता थांबा, ए आय एम जर घेतलं काय, ए आय एम झालं ना. ई तर पहिल्यांदाच झाले, ई नंतर एम येतं. नंतर ए आय एम घेतलं तर परत पुढे 3 शब्द 6 42 शब्द झाले. 40 20 झाला. 20 झालं की मागे नाही, हे चालत नाही म्हणायचं. मग सांगतो ना काय करायचं. ए आय एम सुरुवात केलीच आहे की नाही, एम पर्यंत आलेच आहेत की नाही मी. ए आय एम त्याच्यानंतर नाही, ए आय एन एम, कारण एम चे सगळे शब्द तयार झालेत ना. ए आय एम घेऊन सगळे शब्द तयार झालेत ना. मग आता ए आय नंतर एन घेतल्यानंतर पुढे जे 3 तयार होतात की नाही 3 फॅक्टोरियल, त्याला आपण कमी करूया. ए नंतर आय नंतर एन घेतलंय. आता डिक्शनरीमध्ये परत ई येणार की नाही सांगा. ए आय एन नंतर पुढचा कुठला येणार शब्द, ई येणार. म्हणजे ई न सुरू होणार. ए आय एन ई न सुरू होणार आहे. आता मग पुढे 2च आहेत. 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 शब्द तयार झाले. 38 झाले बघा. जवळ आलो. 38 झाले जवळ. आता बघा ए आय एन ई. चला ए आय एन ई चे सगळे शब्द तयार झाले ना. ए आय एन ई चे. मग आता ए आय एन ई झाले, बरोबर आहे. ए आय एन ई झाले. मग ए आय एन एम नाही रे, एन एम. ए आय एन ई झालेत की नाही. मग आता ए आय एन एम डिक्शनरीमध्ये एन नंतर काय येणार आपल्याकडे, मागचे येतात ना. असे शब्द झाले की समजा तुम्ही एबीसीडी पर्यंत गेला असाल, उदाहरणार्थ एबीसीडी चे सगळे शब्द, मग एबीसीडी नंतर डिक्शनरी परत ए येतो बघा. एबीसीडी नंतर परत डी येतो बघा. ते पण सिक्वेन्स असतो. मग ए आय एन ई चे शब्द एवढे तयार झाले. मग ए आय एन एम चे किती होतात बघूया. ए आय एन एम चे
मग AINM पाहिजे ना तुला. आता इथं परत किती येणार सांगा राहिलेले 2 फॅक्टर म्हणजे 2 म्हणजे 40वा शब्द ह्यात आलाय. मग असं करूया आपण एक काम करूया 38 शब्द आहेत ना हे 2 आहेत की नाही आपण मॅन्युअली भरून बघूया. म्हणजे AINM डॅश डॅश. चला AINM झाल्यानंतर AINM झाल्यानंतर E आणि R राहतात. कोण राहतात सांगा. मग डिक्शनरी मध्ये आधी ई येतं आणि नंतर आर येतं ना आणि नंतर कसं येणार आर आणि नंतर ई येणार. म्हणजे 40वा शब्द तुमचा कोणता तयार झाला सांगा. 40वा शब्द AINMRE ऐनमरे काय झालं सांगा. AINMRE हा तुमचा 40वा शब्द तयार झाला. काही पुस्तकात त्याचा आन्सर चुकलेला आहे काही पुस्तकात बरोबर पण 100% माझा आन्सर बरोबर. AINMRE कुणाकडे बघायचे आन्सर. AINMRE कुणाकडे बघा आहे की नाही. ऐनमरे चालेल. दुसरं आहे मला काही पुस्तकात चुकले काही पुस्तकात जुन्या पुस्तकात चुकले. बरं असू दे ते असू दे. बघा एक त्याला साधा पर्याय पण सांगतो करून बघा पण वेळ जातो फार वेळ जातो. 40 शब्द अवघड नाही ते मलाही माहिती काय काम करा घरी जाऊन तर लवकर कळणार. हे कळत नाही मला माहिती हा पार्ट एस्पेशली ज्यावेळी मी पुढे जातो आणि नंतर मागे येतो ना तो पार्ट मला कळत नाही. त्याला एकच पर्याय तो म्हणजे आज घरी जा ए पहिल्यांदा लिहून काढा ए आणि समोर ए नंतर ई लिहायचं आणि डिक्शनरी प्रमाणे पुढचे 4 अरेंज करायचे. तुम्हाला 4चे अरेंजमेंट सगळ्यांना शिकवले 24 शब्द तयार होतात माहिती आहे ना. 4 चे 24 शब्द ABCD चे अरेंजमेंट मी 24 वेळा दाखवून देत आजपर्यंत. मग तसं तुम्हाला IMNR चे 24 अरेंजमेंट करून बघायचे आणि त्या समोर एकदा मांडून ते पान बाजूला टाकायचं. हे 24 शब्द झालेत ना आता तेव्हा असं मी जे सांगितलं सिक्वेन्स एकदा करून बघा हे तर तो तुम्हाला प्रॉब्लेम कळणार. हे कसं केलं मी काय केलं आणि याला फार प्रॅक्टिस लागते तरच हा टाईप जमतो. आता काही जमत नाही. डिक्शनरीचे प्रॉपर ऑर्डर ज्याला येते त्याला हा टाईप करेल. फक्त मी एक्सप्लेन केलाय व्हिडिओमध्ये आहे घरी जाऊन ट्राय करा. बाकी उद्यापासून मी सेक्स रिलेशन समजतो.